शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा, पावित्र्याचा, एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला. शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढवणारा. चला पुन्हा तास भरवूया, हरवून गेलेल्या त्या आठवणी पुन्हा जागवूया. नको नकोसे वाटणारे ते तास आज हवे हवेसे वाटतात. कर्कटाने कोरलेले ते लाकडी बाग, ओझं न वाटणारे ते जड दप्तर, लेट मागचा तो शेरा आणि धम्मालीचा तो रिकामी तास. चला पुन्हा तास भरवूया, हरवून गेलेल्या त्या आठवणी आज पुन्हा जागवूया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज 5 सप्टेंबर 2021 शिक्षक दिन आणि बॅच 1995-96 अ आणि ब या दोन्ही वर्गांच्या विनंतीला मान देऊन जे शिक्षक उपस्थित आहेत त्यांचे खूप 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 आभार. शिक्षक दिनानिमित्त एक कविता सादर करते आम्ही. शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटी देणारी एक प्रेरणा, ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा, कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात, कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा हात. शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती, संकट काळात धैर्य देणारी स्मृती, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार, जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार. शिक्षक म्हणजे शक्कोल मूलभूत ज्ञानांचे भंडार, दूर करीत जीवनातील ज्ञानमय अंधार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार, अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार. असे हे शिक्षकांचे आजन्म न पिकणारे उपकार. आम्ही 1995-96 बॅच 10वी अ आणि ब या दोन्ही बॅच तर्फे विद्या विकास मंडळ विद्यालय या संस्थेला
एक सरस्वतीची मूर्ती भेट देणार आहोत. तर मी पराग कदम, महाराष्ट्र चिटणीस युवा ब्रिगेड, युवा सेना विस्तारक, महाराष्ट्र राज्य, आणि श्री आशिष चव्हाण, उत्तर पश्चिम जिल्हा मंत्री, या दोघांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. आणि मी अमित पाटील सर, संजीव मंत्री सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वीकारावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्व शिक्षकांसाठी राणी आणि दीपा या दोघी एक स्वागत गीत सादर करणार आहेत. राणीला विनंती करतो स्टेजवर. अथ स्वागतं शुभ स्वागतं, अथ स्वागतं शुभ स्वागतं. आनंद मंगल मंगलम्, आनंद मंगल मंगलम्. हितप्रियं भारत भारतं, हितप्रियं भारत भारतम्. अथ स्वागतं शुभ स्वागतं, अथ स्वागतं शुभ स्वागतं. आमच्या 95-96 ची बॅच आहे, त्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. 95-96 10वी अ आणि ब याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगते. आमच्या ज्या वर्गातले जे आहेत खूप विद्यार्थी आहेत ते अगदी शिशुकुलपासून ते 10वी पर्यंत आम्ही एकत्रच आलेलो आहोत. साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, मी आणि राणीने. तर त्याच्यामध्ये उद्देश हा होता की सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि आपापल्या बरोबर एकत्र बोलून एकमेकांच्या जे काही भावना इच्छा असतील त्या व्यक्त कराव्या. आणि त्यातूनच आम्ही एकदा ठरवलं की आपण एक गेट टुगेदर ठरवायचं. आणि आम्ही गेट टुगेदर केलं पण 2018 मध्ये. आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की शाळेसाठी आपण काहीतरी करणं आपलं एक म्हणजे आपलं एक कर्तव्य आहे. तर आता पण आम्ही हे जे कार्यक्रम केलेला आहोत एक शिक्षकांना एक आमची छोटीशी एक भावना जी आहे ती व्यक्त करण्याच्या उद्देशाने केलेली आहे. 25 वर्ष होऊन गेली आम्हाला आता शाळा सोडून.
तर म्हटलं की का नाही आपण आपल्या शिक्षकांना बोलवावं, तर म्हणून मी एक छोटासा हा कार्यक्रम आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी आधी पराग कदम आणि परत आशिष चव्हाणला एकदा स्टेजवर यायची विनंती करतो आणि त्यांनी अमित पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. आता मी संजय राहुल निलेश मोरे आणि अतुल सूर्यवंशी यांना विनंती करते की त्यांनी संजीव मंत्री सरांचा सत्कार करावा. आता मी सचिन नाईक यांना विनंती करते की त्यांनी निशिगंधा वाईंचा सत्कार करावा. बरेच जणांनी नाही असं धरून ठेवा. मी अमित पाटील सरांना सांगतो की त्यांचा एक 2 शब्दात मनोगत व्यक्त करा. विद्याविकास मंडळातर्फे पहिल्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा करतो आणि शिक्षक दिनाच्या आपल्या शिक्षकांना शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर असल्यामुळे त्यांचाच दिवस आहे आणि या निमित्ताने त्यांचा सन्मान होतो, त्याचा मला खरोखरच आनंद आहे आणि कौतुकसुद्धा आहे. मुख्य म्हणजे माझे विद्यार्थी पुन्हा शाळेत येत आहेत आणि मला असं जाणवतं गेले 20 वर्ष आपले माजी विद्यार्थी सातत्याने शाळेला संपर्क राहून आहेत आणि ती गोष्ट मला खूप छान वाटते. आमची बॅच पण आम्ही दरवर्षी भेटतो, दरवर्षी आमचं आहे ना एक इंटरॅक्शन होते. आम्ही जेव्हा 78ला ह्यातून बाहेर पडलो त्यानंतर आम्ही जेव्हा रियुनियन केलं तेव्हा व्हॉट्सअप नव्हता, फेसबुक नव्हतं, कुठलेही समाज माध्यम नसताना सुद्धा आम्ही तेव्हा एकत्र आलो आणि गेली 20 वर्ष आम्ही एकत्र आहोत. तर आता व्हॉट्सअपमुळे तो खूप सोपं झालं, एकमेकांना संपर्क साधणे आणि मला असं वाटतं की ना ते पुन्हा शाळेशी निगडीत होतात याचा मला फार आनंद आहे. म्हणजे ना नुसतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ना काहीतरी करत बसण्यापेक्षा काहीतरी कॉन्क्रीट करतात याचं मला ना खूप कौतुक आहे. आणि असंच तुम्ही फक्त 25 वर्ष 50 वर्षासाठी नाही तर दरवर्षी यावं अशी मी अपेक्षा तुमच्या बॅचकडून तयार करतो. धन्यवाद. नमस्कार, मी एक विद्यार्थी म्हणूनच बोलतो. 72 सालचा, म्हणजे तुम्ही 25 म्हणताय, 1-2 वर्षात 50 वर्ष पूर्ण. तर सर्व शिक्षकांना नमस्कार. आणि विद्यार्थ्यांवरती तुम्ही जे प्रेम केलं, जे संस्कार दिले, त्या संस्काराची प्रचिती आज तुम्हाला इथून जे दोघे जण बोलले त्यातून आलं असेल की किती लोक समाजसेवा करतात. हे सगळे संस्कार तुमचे आहेत. हे सगळं माध्यम आहे ज्यांच्यावर तुम्ही संस्कार केले की खरोखरच बरेच लोक समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये आहेत, काम करतायत, काम करत राहावं, मोठं व्हावं. मला आठवत आहे शैलेश म्हणजे यशोधर जेव्हा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता, वर्षभर भेट झाली माझी एका कार्यक्रमात. नुसतं शैलेशला म्हटलं, शैलेश अरे आपल्या विद्यार्थ्यांना म्युन्सिपाल्टीचं ऑफिस कसं असतं, काम कसं असतं जरा कळलं. अरे हो म्हणाला, कधी करतोस? उद्या म्हटलं. मी चाललो होतो बाहेर गावी, पण लगेच इथे टीचर्सना सांगितलं. 1 दिवसात तयारी झाली. आपलं स्टुडंट काउन्सिलचे सगळे विद्यार्थी आणि काही शिक्षक VTच्या ऑफिसला गेले. शैलेशने स्टँडिंग कमिटी चेअरमनच्या केबिनमध्ये त्यांना बोलवलं. मुलांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला
त्यांनी मेयरकडे घेऊन गेला, महापौरांकडे, त्या दालनात घेऊन गेला. सभागृह हे कॉर्पोरेशन कसं चालतं, कुठे मिटिंगा होतात ते सभागृह दाखवलं. हे जे आहे ना शाळेचा बॉन्ड, हा सगळ्यात महत्वाचा. आणि शैलेशला ते वाटतं सतत की इथून मला संस्कार मिळाले. माणूस कितीही मोठा झाला विद्यार्थी तरी ते शिक्षक आणि ती शाळा याच्या पुढे नतमस्तक राहण्याचे संस्कार तुम्ही दिले आणि ते कायम राहतील. आणि आपण सुद्धा कोविडचं जेव्हा गेल्या वर्षी हे झालं सर्व, तर सगळ्यात मला आनंद झाला तो याचा की वेगवेगळ्या बॅचेसनी आपली अनफॉर्च्युनेटली, अक्षरशः अनफॉर्च्युनेटली, मुंबई मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये येणारी सगळी मुलं ही फिनान्शियली वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल गटातलीच आहेत सध्या. आणि त्यांना प्रचंड प्रॉब्लेम होणार हे सर्व माजी विद्यार्थ्यांना कळलं. हे सगळे ग्रुप्सवर चर्चा झाली असते. प्रत्येकाने जमेल तशी मदत आजच्या विद्यार्थ्यांना केली. कोणी फी भरली, कोणी वह्या दिल्या. पहिल्या 6 महिन्यात म्युन्सिपाल्टी किंवा सरकारकडून अन्नधान्य वगैरे येत नव्हतं, ते प्लॅनिंग झालं नव्हतं. आपल्या विद्यार्थ्यांना ग्रोसरी, अन्नधान्य आपल्या माजी विद्यार्थ्यांनी जमा करून दिलं. एवढं मोठं हे वाटणं स्वतःहून. मला वाटतं आजगावकर सरांनी 2 ओळीची एक हे पाठवली होती की असं आहे, जमतं तसं करा. केवढा प्रतिसाद. हे संस्कार आणि हे संस्कार मला वाटतं अंधेरीतली सर्वात जुनी शाळा आहे. यातून अंधेरी पश्चिम घडलंय. सगळे जे इकडचे मोठी मंडळी आहेत सगळी इथून घेतले पुढे. ही शाळा टिकवणं, या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी अवेलेबल होतात हे बघणं, हे न सांगता करण्याचं काम आहे. जे आपण करतोय आपण ते वाढवलं पाहिजे. आपले कॉन्टॅक्ट जिथे जिथे आहेत ते आपल्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी वापरणं आवश्यक आहे. आणि ते सर्व आपण सर्व मिळून करूया. आणि आपल्या शिक्षकांनी आपले जे संस्कारित केलंय त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही खरे विद्यार्थी घडवतो. धन्यवाद. तुम्ही बोलवलं आणि सत्कार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पहिले धन्यवाद. या निमित्ताने मी आठवण काढतो की आमच्या संस्थेचे कार्यवाह डॉक्टर बाल पाटील आणि आता नंदिताई, तसेच अमित पाटील, तर त्या डॉक्टर बाल पाटील, नंदिताई यांचे संस्कार आमच्यावरती झाले. त्याला खरोखर एक आमचं शिक्षक आणि संस्थापक यांच्यातलं नातं एकदम घरोब्याचं होतं. आणि त्याच्यात त्यांच्या बोलण्यातून येणारे जे विचार असायचे आणि त्या विचारातून ही शाळा उभी राहिली. आम्ही स्वतः धन्य समजतो की या शाळेमध्ये आम्ही शिक्षक म्हणून काम केलं आणि विद्यार्थी घडवायची संधी मिळाली. तसं पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूंनी लिहिणारे आम्ही रंगारी, पण अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रंग फुलवण्याचं काम करणारे आम्ही रंगारी आहोत. आजच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असेच ऋणानुबंध शाळेशी आम्हाशी राहोत. त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद देतो. आता वैगुडेकरांना विनंती करतो त्यांनी 1-2 शब्दांमध्ये. नमस्कार. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आणि 25 वर्ष तुमच्या बॅचला झाली त्या निमित्ताने तुम्ही आज हा कार्यक्रम करता आहात. त्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण जेव्हा विद्यार्थी शिक्षकांची आठवण ठेवतात तेव्हा जितका आनंद आपल्या
मुलांनी आपल्या आईबाबांच्यासाठी केलेला कामाचा असतो, तितकाच आनंद विद्यार्थ्यांनी केलेल्या गोष्टींसाठी शिक्षकांना होत असतो. किंबहुना अनेकदा तुम्हाला ह्या आठवणी असतील की शाळेमध्ये शिक्षक कसे ओरडले, कसं मारलंय किंवा काय, परंतु ते करतोच आम्ही. आणि ते केल्याचं दुःख किंवा ते चुकीचं केलंय किंवा करायला नको होतं असं अजिबात वाटत नाही. कारण किंबहुना ते केलं नसतं तरच ते चुकीचं आहे असं वाटलं असतं. कारण एखादी गोष्ट बरोबर नाहीये तर ती बरोबर व्हायला हवी ही जी भावना शिक्षकांची असते, आपल्या आईबाबांची असते, तीच प्रत्येकाची असावी असं मला वाटतं. मगाशी अंकुश बोलला की शिक्षकांनी केलेले संस्कार, पण माझं खरं मत असं आहे की तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे यामध्ये. कारण आपल्या अवतीभोवती इतक्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये खूपशा चांगल्या आणि खूपशा वाईट गोष्टी सुद्धा असतात. पण ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात त्यातल्या चांगल्या गोष्टी जो घेतो तो खरा ग्रेट असतो. म्हणजे शिक्षक किंवा विद्यार्थी यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असं विचारलं गेल्यानंतर त्याचं उत्तर विद्यार्थी हा श्रेष्ठ असतो असं आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचं श्रेय तुम्हाला जातं. ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही घेतल्यात आणि ते घेऊन तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवलं, त्याचं कौतुक जसं तुमच्या आईबाबांना आहे तसंच तुमच्या शिक्षकांना सुद्धा आहे. सरांनी सांगितलं आता की शाळेचे संस्थापक त्यांच्यामधलं जे रिलेशन, ते नातं जे आपलेपणाचं होतं, ते आपलेपणाचं नातं आपल्या मनावर निश्चितपणे परिणाम करून जातं. आणि म्हणूनच हा आपलेपणा हा आनंददायी असतो, काम करताना आनंद देऊन जातो. असा 35-36 वर्षाचा कालावधी या शाळेमध्ये आम्ही व्यतीत केला. अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, खूपशा चांगल्या, खूपशा वाईट सुद्धा. परंतु ज्या गेल्या त्या गेल्या. ती बच्चन यांची कविता आहे की नाही, जो बीत गई वो बात गई, ती केली. पण आत्ता जे आहे, आत्ताच्या या परिस्थितीला तुम्ही जे करताय ते सगळ्यात महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने काही ना काही काम, चांगलं काम करतच असते. त्या कामामध्ये त्यांनी शाळेची आठवण ठेवली ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य घडवणाऱ्या ज्या अनेक व्यक्ती, अनेक संस्था असतात, त्यांची आठवण ठेवणं, त्यांच्यापर्यंत आपण पोचणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. जगामध्ये आज जी अवघड परिस्थिती आहे त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोचणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. काही व्यक्ती आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत, काही व्यक्तींनी न सांगता काम केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना अशा व्यक्तींच्यामुळेच आज संकटाला तोंड देण्याची जी ताकद लोकांना मिळते ती ह्या वृत्तीमुळेच मिळते. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक जण शाळेच्या कामामध्ये, शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या मधल्या ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. ही खूप आनंददायी गोष्ट आहे. तेव्हा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही सुद्धा कोणाचे तरी शिक्षक आहात, तुमच्याकडनं कोणी काहीतरी शिकतं आहे. तेव्हा तुम्हाला सुद्धा आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. गुरु केव्हा मोठा होतो की ज्यावेळी त्याचे शिष्य त्यांच्यापेक्षाही मोठे होतात, तेव्हा त्या गुरुला खरं समाधान आणि आनंद मिळतो. आज तसं घडलं. इथे बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत, पण त्यांचे चेहरे आता थोडे ओळखीचे आहेत. काही वेळा काय होतं की आपण मोठे झाल्यानंतर चेहरा बदलतो, पण नाव घेतल्यानंतर लगेच आम्हाला कॅटलॉगवरचं नाव आठवायला लागतं. हा मुलगा का तो. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या खोड्या, त्यांची काही चांगली कामं, सगळीच मुलं सारखी असतात. असं काही नाहीये की पात्र मुलं असतात ती काही मोठी झाल्यानंतर तशीच राहतात, असं नाही.
आता बरीचशी मुलं चांगलं चांगलं काम करतायत, आपल्या समोर इथे बसलेली आहेत, समाजकार्य करतायत आणि या समाजकार्यातून आपण चांगलंच देतो आहोत. हे जे तुमच्यावर झालेले आई वडिलांचे प्रथम संस्कार आणि त्यानंतर गुरुचे संस्कार, आणि हे तुम्ही विसरलेले नाही आहात, ही आमच्यासाठी जमेची बाब आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की ज्यावेळी आम्ही या शाळेत लागल्यानंतर माझ्या मुख्याध्यापिका सोळेबाई होत्या. सोळेबाई म्हटलं की आम्हाला इंदिरा गांधी आठवायच्या. कारण कसं होतं की स्ट्रिक्ट, मला हवं तेच, पण तेवढ्याच त्या खूप प्रेमळ होत्या. हा जो प्रेमळपणा आम्ही जवळून पाहिलाय, मी, राहुल सर, आमचा स्टाफ, आणि तो प्रेमळपणा असल्या कारणाने त्यांनी किती बोललं, किती काही आमच्यासाठी बोलल्या तरी ते आम्हाला मनाला लागत नव्हतं. कारण त्यांनी आमच्यावर संस्कार घडवले, आम्हाला कणखर बनवलं. प्रत्येकाला त्यांनी काम वाटून द्यायचे आणि ते काम त्यांनी केलंच पाहिजे, त्यांना ढकलून द्यायचे. मी ज्यावेळी नवीन आले ना तेव्हा मला स्टेजवर त्यांनी सांगितलं, हे गाणं तू म्हणायचं. बापरे म्हटलं, एवढा काही आपला आवाज सुंदर नाहीये, पण आता ह्या शाळेत लागलं, टिकायचं आहे आपल्याला, नाहीतर दुसऱ्या वर्षी बाहेर. चणसोळेबाईंचा तो एक हे असायचा की नाही माझ्यासारखं झालं की बरोबर त्या, कारण त्यावेळी आम्ही ग्रँटेड नव्हतो, संस्थेवर सगळं अवलंबून असायचं. आणि संस्था म्हटल्यानंतर आमचे त्यावेळेचे संस्थापक डॉक्टर बाल पाटील साहेब, नलिनी ताई, त्या तर आवर्जून सगळ्या कार्यक्रमांना असायच्या आणि त्यांचा पण आमच्यावर अगदी वरदहस्त असायचा, प्रेमळपणा असायचा. पण सुळेबाईंचं कसं असायचं की केलंच पाहिजे. तुम्हाला लहानपणीच्या आठवणी आठवत असतील की सांस्कृतिक कार्यक्रम म्हटल्यानंतर 4-4 दिवस चालायचा. आता ते शक्य नाही आहे शाळेमध्ये, पण पहिली अ ब, दुसरी अ ब, तिसरी अ ब, चौथी अ ब, 4 दिवस. आणि त्यावेळी काय व्हायचं की ठराविकच मुलांना कार्यक्रमाला घ्यायचं, असा काही शिरस्ता नव्हता. सगळ्या मुलांना त्यात भाग घ्यायला लावायचा. आता सगळ्या मुलांना कुठे नाचता येतं, पण ज्यांना नाचता येतं त्यांना घ्यायचं. मग काही उरलेली मुलं ऐकायची नाही. तुम्हाला आठवत असेल आता थोडं की नाही आता मला काही नाचता येत नाही, मग बाई काय सांगायचं, त्याच्यात समरगीतामध्ये घ्या. मग समरगीत सुरू करायचं. म्हणजे कुठे तो स्टेजवर आला, त्याला नेतृत्वाचे गुण कळले, त्याचा धीटपणा वाढला. आणि हे सगळं करत असताना मुली पण आमच्या अगदी छान नटून थटून यायच्या. मला एक आश्चर्य वाटायचं की मोमेडियन मुलं, त्यांचे आई वडील त्या काळामध्ये मुद्दाम सांगायचे की कोळी डान्समध्ये तिला घ्या. का माहितीये? कारण कोळी डान्समध्ये खूप नटता येतं, जागिरे भरपूर घालता येतात, बिंदी लावायला अलाउड असायचं तेव्हा काही असलं काही आमच्या वेळी काळात यांना हा प्रकार नव्हता. पण त्यावेळचे जे पालक आणि त्यावेळचे विद्यार्थी, त्यावेळचा समाज हा खूप एन्जॉय करायचा. माझ्या मुलाला पुढे जायचंय, माझ्या मुलासाठी बाई तुम्हीच सर्वस्व, तुम्ही मारा झोडा असं अगदी सांगण्यात यायचं. आता मारायला गेला तर आम्हाला टकू, कारण का आता पालकच धावून येतील का मारलं म्हणून विचारायला. पण अशा काळामध्ये तुम्ही मुलं घडत आला, तुम्ही ह्या शाळेची जाण ठेवलात आणि असेच पुढे मोठे व्हा, तुमच्या क्षेत्रामध्ये मोठे व्हा आणि सगळं काही सुंदर घडू दे. आपल्या विद्या विकास शाळेचं नाव असंच मोठं राहू दे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढू दे, हीच अपेक्षा करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद बाई. मगाशी बाईने म्हटलं की शिक्षक कोण असतो, तर माझी शिक्षकाची व्याख्या जी आहे, ज्याच्याकडून आपल्याला जे जे काही शिकता येतं तो आपला शिक्षक. हे शिक्षक म्हणजे फक्त समोर हातात चढी घेऊन आणि खडून फळ्यावर लिहून शिकवणारा शिक्षक नाही. आज तुम्ही ज्या इमारतीमध्ये बसला ती इमारत सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवते, लक्षात घ्या. आपल्या भोवताली असलेला निसर्गही आपल्याला बरंच काही शिकवतो. तर हा सगळ्या निसर्ग सुद्धा आपल्याला एक शिक्षक आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या शिक्षक म्हटल्यानंतर आज मी मगाशी विचारत बसलो होतो तरी तुम्ही विद्यार्थी ज्या तिथे आलेले आहात हेही आमचे शिक्षक आहेत असा एक उल्लेख बाहेर मला केलेला आहे. आणि मी वारंवार बघतो, यातले बरेच जण मी फेसबुकवर अटेंड करत असतो, बऱ्याच जणांची कार्य बघत असतो.
त्यावेळी यांच्याकडून मला बरीच काही स्फूर्ती मिळते की आम्ही काहीतरी शिक्षक आहे ना त्याने आम्ही काही केलं पाहिजे. ही एक प्रेरणा या विद्यार्थ्याकडून मला मिळते. म्हणजे तुम्ही माझे या ठिकाणी गुरु आहात असं मी या ठिकाणी मानतो आहे. मगाशी संदीप मंदिराने उल्लेख केला, ज्यावेळी आमच्याकडे गेलं लॉकडाऊन झालं आणि त्यावेळी मुलांची परिस्थिती फारच बिकट होती, त्यावेळी आमच्या समोर मोठं एक आव्हान होतं की आमच्या मुलांना कसं काही यातून बाहेर काढायचं. परिस्थिती बिकट होती. पालकांची अशी अवस्था होती की आम्ही गाव सोडून जातो, आमच्याकडे राहायला घरं नाही आहे, आम्हाला खायला काय अन्न नाही आहे, अशा कंप्लेंट जेव्हा येऊ लागल्या त्यावेळी आमचे सरकारी आपले कार्यवाह आपले विजय पाटील सर याने शिक्षकांची एक मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये आम्ही विचार केला की काय करता येईल. आणि त्यावेळी असे एक आव्हान करू आपण मुलांसाठी की त्या आव्हानातून आपले विद्यार्थी जे आहेत ते पुढे येतील आणि यातून मार्ग काढतील. आणि खरंच मला आश्चर्य वाटतंय, फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर सुद्धा जे आपले विद्यार्थी गेले त्याने कळत न कळत असं परस्पर या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी पाठवलेलं. आणि असे मी विचारणारे होते की आणि काय पाहिजे का. परिणामाची मुलीने मला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट केलं, सर अजूनही मला सांगा काय असेल तर सांगा. मग या ठिकाणी अशा प्रकारची मुलं की जी मुलं आज बाहेर आहे की ह्यांना एक जाणीव झालेली आहे. ही जाणीव कुणातून झाली तर शिक्षकांच्या कार्यातूनच होते. आपल्या समोर असलेला आदर्श जो असतो त्या आदर्शकडे विचार करतात की शिक्षक आमचे कसे वागताय आणि त्याने आम्हाला काय दिलेलं आहे आणि आमची जबाबदारी काय आहे. या प्रत्येक गोष्टीचा हा विद्यार्थी या पुढे आपल्या जीवनामध्ये वापर करत असतो. मग अशी पहिली विद्यार्थी की आजचे विद्यार्थी आणि पूर्वीचे विद्यार्थी या जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. आजही आम्ही अनुभवतो आहोत की शिक्षक आणि मुलं यांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण होत चाललेली आहे. हे जवळ येऊतच नाहीये. पण पूर्वीची मुलं काही मागे मासही बसलेला आहे, त्या मासळीला माहिती आहे की माझा दंडका बराच पडायचा, कारण असे विद्यार्थी आहे. पण तेवढा तो प्रेमळ होता आणि मग त्याच्याकडे मी घरी जाऊ वगैरे तुम्ही यायचो, कधी गेला विचार करायचो की अशीच मुलं पण आहे. हो लांब या ठिकाणी अशी मुलं आहेत की जी मुलं जीवाला लावून शिक्षणाला लावत होती आणि शिक्षक पण प्रेमाने या मुलांना आपली मुलं या भाषेमध्ये जवळ करत होती. आणि ही भावनिकता तुम्ही या ठिकाणी जपलेली आहात. तर हे जे काही फक्त शिक्षकांतच नाही तर सामाजिक कार्यात पण तुम्ही पुढे आहात. हे ऐकलं पाहिलं की आमचं आम्हाला समाधान मिळतं की आम्ही लावलेलं जे काही रोग आहे हे रोग चांगलं फोफावलेलं आहे आणि असंच फोफावत जाऊ दे. तुमच्या मागे आमच्या सर्व शिक्षकांची सदिच्छा आहे. तुम्ही मोठे व्हा. तुम्ही मोठे म्हणजे आम्ही मोठे झालो. तुम्ही कोणत्या शाळेतून आला, कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं हे कळत न कळत आपोआप पुढे येतं. शिक्षकांना मोठं व्हावं लागत नाही, मुलं त्यांना मोठं करतात. तेव्हा ही भावना या ठिकाणी आहे. आणि खरंच सांगतोय मी जेव्हा नोकरी करत सुरुवात केली, ऍक्च्युअली मी दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो सुरुवातीला, पण ते माझं मन रमलं नाही. आणि मी शिक्षकाकडे आलो तेव्हाच मी ठरवलं होतं की मलाही एक चांगलं समाजकार्य करायचं होतं. परंतु काही विघ्नदोषी माणसं असतात. माझ्या ज्या शाळेमध्ये मी होतो त्या कमिटीवरती हे राजकारण आलं आणि त्याने मला तिथून काढून टाकलं राजकारणामुळे. कारण मी समाजकार्यात उतरलो होतो, समाजकारण आवडलं नाही, त्याने मला काढून टाकलं. आणि त्यानंतर 90 मध्ये मी या शाळेमध्ये इथे आलो आणि भारपाटी सरांच्या घरी गेलो. त्याने फक्त माझं नाव बघितलं, श्रीकृष्ण म्हटल्यानंतर त्यावर सही करून दिली. अरे आमच्याच व्यक्ती आहे, त्या नावात त्याला काय वाटलं मला येत नाही. त्याचं नावामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि म्हणूनच त्याने मला एकाने पटकन सांगितलं तू जा, तू इथे राहायचं. आणि या शाळेमध्ये मी आज जवळजवळ 33 वर्ष या ठिकाणी 32 वर्ष काम केलेलं आहे. एक समाधान मला या ठिकाणी बरंच मिळालं, चांगली मुलं मिळाली, तुमचा काही मोठा परिवार मला मिळालेला आहे. आणि आता शेवटच्या 1 वर्षावर मी आता येऊन शेतलेलो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक आव्हान माझ्या विद्यार्थ्यांना करतो आहे. बरेच वर्षाचे बॅग एकत्र येतात. तर माझ्यामध्ये मी पार्लट किंवा बालभवन या लोकांचे माझी विद्यार्थी संघटना पाहिली आहे. तर अशी एक संघटना विद्याविकास मंडळाची आज 63 वर्ष पूर्ण होत आहे. बरेच आपले विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रामध्ये आहे. तर या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम जर तुम्ही या ठिकाणी करत असाल तर मोठे कार्य होईल. आणि माझी विद्यार्थी संघटना ठिकाणी स्थापन करावी
असं मला या ठिकाणी पावती तुम्हाला सांगायचं आहे. आमचे 95ची बॅच किंवा 72ची बॅच असं न होता आम्ही सर्व एक आहोत, ह्या शाळेतून गेलेलो आहोत. तर अशा प्रकारची एक संघटना स्थापन कराल आणि त्याचं नेतृत्व कराल तर आज आपल्या शाळेचं जे काही उद्दिष्ट आहे, आपल्या ही शाळा फार मोठी करायची आहे. या अंधेरीमध्ये आपल्याला ती पत्र टिकवायचं आहे, मराठी पण टिकवायचं आहे. तर ह्या सर्व होण्यासाठी माझी विद्यार्थी जर एकत्र आले ते सहज शक्य आहे. आजूबाजूच्या इंग्लिश मिडियम शाळांच्या आपण फीज बघतो आहोत, काय परिस्थिती बघतो आहोत. कालच माझं आणि पराचं बोलणं झालं, जवळपास शाळांची फीज आहेत त्या कशा आहेत त्या 1-1.5 लाख रुपये आणि आपण फक्त 700-800 रुपये घेतो आहोत. आणि ते सुद्धा गेल्या वर्षी माझी विद्यार्थ्यांकडनं सर्वच्या सर्व मुलांच्या फी माफ करण्यात आलेली आहे. आणि असं माझी विद्यार्थ्यांकडनं बरेच काही उपक्रम या ठिकाणी राबवतो आहोत. तर ही इच्छा माझी आहे की ती संघटना आपण स्थापन करावी आणि त्या संघटनेतूनच फार मोठं काम आपलं उभं राहू शकतं आणि शाळा जी आहे ती आणखी रूपाला येऊ शकेल असं मला वाटतं आहे. किंवा या आजच्या कार्यक्रमामध्ये जे तुम्ही विद्यार्थी आलेले आहात तर तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा, प्रत्येक वर्षीच्या बॅचमध्ये असे कोणते प्रमुख मुलं काढायची की त्याला आपल्याला झोपून द्यायची की तुमच्या बॅचमधली मुलं जितके कॉन्टॅक्टमध्ये घेऊन या आणि आपण एक संघटना या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण स्थापन करू, जेणेकरून आपल्या सर्व कार्यामध्ये सहज आपले विद्यार्थी भागवायला होती. म्हणजे कोणत्या प्रकारचं आपल्याला काही जरी आलं तरी या ठिकाणी आपण त्याने उभे राहू शकतो आहोत. तर अशा प्रकारे आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला बोलवून या ठिकाणी सन्मान दिलेला आहे. याविषयी आपला धन्यवाद देतो आहे आणि मला जे काही तुमचं सांगायचे होते ते मी या ठिकाणी संपतो. धन्यवाद सर. राजेबाई येऊ शकले नाहीयेत पण त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवलेला आहे, तर मी दीपाला विनंती करतो त्याने तो मेसेज वाचू शकतो. तुमच्या प्रेमाचं निमंत्रण मिळाले या निमित्ताने तुम्हा सर्वांना भेटता आले असं तर खूप आनंद वाटला असता. पण या वयात कोणताही धोका घेण्याची भीती वाटते. इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला शाळेची व शिक्षकांची आठवण आहे याचा खूप आनंद आहे. आपल्याला घडवण्यात ज्यांचे योगदान आहे त्यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहा. तुम्ही सर्वांनी आयुष्यात यश मिळवले असेल याबद्दल माझी खात्री आहे. तुम्हा सर्वांना भावी आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. राजीव हा मेसेज वाचून म्हणजे त्या येऊ नाही शकला पण त्यांनी आवर्जून हा मेसेज आपल्याला पाठवला, तर ती हा मेसेजेस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आता मी कारखानेसबाईंना स्टेजवर येण्याची विनंती करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आजचा दिवस तुम्ही छान निवडला, शिक्षक दिन. आणि या सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणेच आणि प्रामाणिकपणे माझं मत की तुम्ही आमचे शिक्षक आहात, तुम्ही आम्हाला घडवलं. कसं ते सांगते. पहिल्या वर्षी मला 10वीचा भूगोल दिला, तो मला विषयच नव्हता. मी शहाबाईंकडे जात होते, त्यांच्याकडून भूगोलाचे धडे शिकून यायचे आणि वर्गात शिकवायचे. तेव्हा त्या बॅचला रथी महारथी होते, म्हणजे प्रचंड हुशार मुलं होती. आणि त्यांनी मला म्हणायचे, बाई नकाशा आणा ना, आम्ही दाखवतो नकाशा कसा वाचायचा. आणि त्यांनी मला नकाशा वाचायला शिकवलं. म्हणजे शहाबाईंनी भूगोल किती इंटरेस्टिंग आहे ते शिकवलं. म्हणजे मी आता सहज सांगू शकते की रेंज एक हे बदलत गेलं की कशा प्रकारे प्राणी पक्षी झाडं सगळी बदलतात ते. दुसरं, प्रत्येक वेळेस वर्गावर जाताना तुमच्या शंका या आम्हाला कुठेतरी आमच्या डोक्याला चालना देत होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर तपासताना आमची उन्नती होत होती. कारण पेपर तपासताना खूपदा कळायचं की आम्ही कुठे चुकतोय. एक साधं उदाहरण देते. पहिल्या नंबरचा एक मुलगा होता. मी वर्गात नेहमी गणिताचा पेपर हे शिकवताना नॅचरल नंबर 1 2 3 4, होल नंबर 0 1 2 3 4 म्हणजे पूर्णांक आपण जे आहेत ते. आणि परीक्षेला प्रश्न आला होता की यातलं चूक की बरोबर ते ओळखा. आणि गणिताला नेहमी असतं तसं, आणि जे चूक आहे ते बरोबर करून लिहा. परीक्षेला प्रश्न असा आला होता की 1 2 3 4 5 डॉट 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 ही नैसर्गिक संख्या आहे. आणि त्या पहिल्या नंबरच्या मुलाने सगळे प्रश्न बरोबर लिहिले होते, पण त्या प्रश्नाचं उत्तर चूक लिहिलं आणि खाली लिहिलं 1 2 3 4. मी पेपर हे झाल्यानंतर त्याला विचारलं, अरे तू असं का लिहिलंस? काय तुम्ही फळ्यावर नेहमी 1 2 3 4 लिहायचात ना, मग इथे 5 आले 5 आले, मग ही नॅचरल संख्या कशी होईल?
याने मला सांगितलं, या अनुभवाने, की मी प्रत्येक वेळेस एकच नंबर लिहून चालणार नाही, मला प्रत्येक वेळेस वेगवेगळे नंबर बदलले पाहिजेत. म्हणजे आणि पेपर तपासताना बारीक बारीक कन्सेप्ट ज्या मुलांच्या क्लिअर होत नव्हत्या ते मी माझ्या पेपरवर लिहून ठेवायचे की हे क्लिअर नाहीये, हे ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत त्या, म्हणजे मला घडवण्यात नक्कीच तुमच्या मागील 25 वर्षाच्या लोकांचा अनुभव आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे 25 वर्षापूर्वीची बॅच ही करते, पराग वगैरे आहे. पराग तर दररोज व्हॉट्सअप पाठवून माझी बाग नुसती फुलांनी भरून टाकते, त्याचा सुगंध अखंड दरवळत असतो, विविध रंग, तो भाग जाऊ दे. पण त्यावेळची मला स्काउट गाईडची आठवण होती. म्हणजे आपण बोर्डीला गेलो होतो, 1+1 रूम होती आणि तो कॅम्प फायर जो होता, जी धमाल होती. आणि माझ्या वेळेस मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन आले होते, भोईरबाई त्यांच्या मुलाला घेऊन आले होते आणि धमाल केली होती. आणि त्यावेळेस मी आणि गुंजाळ सर, आसगावकर सर, आम्ही बोली भाषेमध्ये सहजपणे ते एक नाट्य रूपांतर झालं होतं. पराग खूप मस्ती करत होता, भोईरबाई कदाचित कधी कधी त्याला फटकीही द्यायच्या, परंतु एक फ्री चाइल्ड नंतर कशा प्रकारे एक मोठा होऊ शकतो याचं ते उदाहरण आहे. आणि समाजकारण वगैरे जे म्हटलं त्याप्रमाणे परागला मी थोड्या दिवसाने मेसेज करायचे की अरे कोरोनाच्या काळात तू एवढा बाहेर काम करतोयस तर जरा स्वतःला सांभाळ, तुझं कुटुंब सांभाळ, हे तर करच. आता संस्काराची भाषा, मी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये मुख्याध्यापकास पत्र हे वाचलं होतं, पण 4 दिवसापूर्वी मला शिक्षकास पत्र म्हणून आलं. व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. आता सगळ्यात व्हॉट्सॲप आणि फेसबुक म्हटल्यानंतर मला आठवण झाली की मला फार चुकचुकल्यासारखं होतं की आज जे तुम्ही केलंय ते आम्ही करू शकलो नाही. सर म्हणाल्याप्रमाणे त्यांनी त्यांची 20 वर्षापूर्वीपासूनचं ग्रुप जमा करतायत, बोलतायत, सगळं हे करतायत, पण मुली सगळ्या विखुरलेल्या असतात, मुलं बाळं ह्यात बिझी असतात. पण हे मात्र चुकचुकल्यासारखं होतंय की आम्ही आमच्या मुलांचं बघतो, त्यांना जी मदत करता येईल ती केली, त्यांच्या मिस्टर हॉस्पिटलमध्ये असताना तिथे जाऊन मदत करण्याचं अशी कामं केली, पण असं गेट टुगेदर करणं जमलं नाही. आणि त्या पत्रामध्ये आता मी हे घेते की जे पत्र 2 मिनिटात संपवायचं म्हणून ते पत्र सांगते. त्या पत्रात लिहिलं होतं व्हॉट इज एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय. तर वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये हिटलरच्या एका, म्हणजे हिटलरचं जे वर्ल्ड वॉर सेकंड झालं त्यानंतरच्या एका कॅम्पमध्ये एक पत्र सापडलं. त्यात एकाने लिहिलं होतं डिअर टीचर, आणि त्यांनी लिहिलं की तुम्ही मोठमोठे इंजिनियर्स घडवले, पण त्यांनी गॅस चेंबर्स तयार केले. तुम्ही डॉक्टर्स घडवले, त्यांनी मुलांना विष देऊन मारण्याचे प्रयोग केले. तुम्ही एज्युकेटेड नर्सेस तयार केल्या, त्यांनी छोट्या छोट्या बाळांना मारून कसं टाकता येईल ते बघितलं. तर पुढील आयुष्यामध्ये तुम्ही गणित शिकवा, मराठी शिकवा, इतिहास शिकवा, कुठलेही विषय शिकवा, परंतु माणूस शिकवा. पण मला वाटतं आपल्या शाळेने हे घडवले आणि म्हणूनच तुम्ही सगळे विविध रूपाने एकमेकांना मदत करताना दिसते. आता या सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा रिपीट करायला नको, पण तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या रूपाने माणुसकीचं दर्शन दाखवते. अगदी साधं एक सांगायचं तर समीर कदमला मी एकदा म्हटलं, समीर जाधवला मी एकदा म्हटलं तर मला आगडेबाईंना भेटायचे. एक आठवडा नाही होत त्यांनी लगेच त्याच्या भावाला सांगितलं, गाडी घेतली आणि मला घेऊन तो पुण्याला गेला आणि तिथे मला त्याने बाईला भेटून आणलं. परागच्या बाबतीत जर म्हणायला हवं तर 15-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलगी खेळात होती, भरपूर पैशाचा प्रॉब्लेम होता. तेव्हा तो एक 25-27 वर्षाचा असेल, 12-15, आता 40चा असणार. म्हणजे त्याने फायनान्शियल गरज आपल्या बाईंना आहे मुलीच्या खेळासाठी, म्हणून मला तिथल्या नगरसेवकांकडे घेऊन गेला, त्यांच्याकडून मला फायनान्शियल हेल्प तिच्यासाठी केली आणि वर मला सांगितलं की बाई कधी काही पाहिजे असेल तरी सांगा. त्या व्यतिरिक्त विविध आजारपणात माझ्या किंवा हे विविध क्षेत्रातील लोक आहेत जी कुठेतरी कनेक्टेड आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे माणुसकीचं दर्शन
आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडून झालं. असंच पुढे होऊ दे. आपण प्रत्येक वेळेस अगदी इथेच मदत करू असं नाही, पण जिथे जिथे आपल्याला मदत करता येईल तशी मदत केली पाहिजे. कारण शेवटी हा एक संसर्गजन्य रोग आहे. एकाने दुसऱ्याला केलं, दुसऱ्याने तिसऱ्याला केलं. त्याचंही उदाहरण सांगते, उगाच बोलत नाहीये. मला अनेकांनी विद्यार्थ्यांनी मदत करताना बघताना माझी मुलगी बरोबर असायची. एकदा ती मला म्हणाली, आई तुझे विद्यार्थी किती तर तुला मदत करतात. आता मला कळलं की मला माझ्या शिक्षकांनाही मदत केली पाहिजे. आणि ही जी चेन आहे ही पुढे जात राहिली पाहिजे, जाईल नक्की. थँक्यू. धन्यवाद. जसं बहिणी आता सांगितलं की जी चेन आहे ती पुढे जात राहिली पाहिजे, तर तसंच आपले पण काही विद्यार्थी येतात. नरेंद्र काकमाय कोकणात राहत होतो, त्याला शक्य झालं नाही यायचं, पण त्याने आवर्जून आम्ही थोडे कार्यक्रमासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं छोटंसं त्या कार्यक्रमामध्ये. तर त्याने तिकडनं स्वतः पैसे पाठवले आणि त्याने फक्त एवढंच सांगितलं की मी जरी नसलो तुम्ही आहात तिकडे, तुम्ही आहात आणि आपले टीचर्स आहेत. तर मग असे म्हणजे आपले ग्रुपमधली मुलं आहेत की जे कुठल्या पण ह्याला असतील तर ते लगेच मदत करतात आपल्याला आणि असतात, नेहमीच पुढे असतात. आता मी वझे मॅडमना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि वझे मॅडमचा सत्कार करण्यासाठी सागर हिंगुडे आणि वीरेंद्र मासळी दोघांनी स्टेजवर यायचं. सर्वांना शिक्षक दिनाच्या माझ्याकडून सस्नेह अभिवादन. आज खरं तर बऱ्याच जणांनी विद्यार्थी आपल्याला घडवतो आणि खरोखरच योग्यच आहे ते, कारण गुरुला वयाचं बंधन नसतं आणि हे आपण वारंवार जाणतो. कारण वर्गामध्ये तुम्हाला शिकवत असताना नकळत आम्ही बरंच काही शिकून गेलो आणि आज जे काही आमच्यामध्ये आहे, आमच्या व्यक्तिमत्वात जे काही उणे जी काही प्रगती झाली ती खरोखरच तुमच्यामुळेच आहे. म्हणून म्हणतात ना की मूल जेव्हा जन्माला येतं स्वतःचं आपलं एक व्यक्तिमत्व घेऊन येतं, पण त्या व्यक्तिमत्वाला फुलवण्याचं काम समाजातील इतर ज्या काही अज्ञात जे घटक आहेत ते करत असतात. आणि तसंच आम्हाला घडवण्यामध्ये तुमचाही वाटा होता आणि तुम्हाला घडवण्यामध्ये थोडासा का होईना खारीचा वाटा आमचाही होता. आणि आज हे मान्य करायला आणि सांगायला मला खूप अभिमान वाटतोय. तुमच्याकडे पाहून तुमचे हे हसरे फुलणारे चेहरे पाहून खूप आनंद वाटतोय आणि खऱ्या अर्थाने मला तुमचे आभारही मानायचे आहेत. कारण आज तुमच्यामुळे बाळांनो बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी आमचे सहशिक्षक आम्ही निवांत भेटलो, आमच्यामध्ये छान गप्पा झाल्या आणि हे सगळं त्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच जातं. त्यामुळे पुन्हा एकदा 2 मिनिटं वेळेचं बंधन पाळून मी माझं बोलणं इथेच संपवते. धन्यवाद. किशोर पाटील सर पण आपल्या कार्यक्रमाला येणार होते, पण त्यांना यायला शक्य झालं नाही, पण त्यांनी आपल्याला एक त्यांचा मेसेज लिहून पाठवलाय. खूप सुंदर असं पत्र लिहिलंय किशोर सरांनी, ते मी वाचून दाखवते. आपल्या विद्याविकास मंडळ विद्यालयाची 1996ची बॅच आजच्या मंगल पवित्र दिनी उपस्थित असलेले सर्व गुरुजन व काही कारणांना अनुपस्थित असलेले सर्व गुरुवर्य या सर्वांना आजच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक व्यक्ती ही आजन्म विद्यार्थी असते. शिकत असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शिकवत देखील असते. आपले गुरुवर्य ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेतच, पण आपल्यासारख्या सक्षम व्यक्तींकडून अनेकांना काहीतरी शिकायला मिळत असते, प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आपण सुद्धा एका अर्थी शिक्षक आहात. किंबहुना शाळेत शिकणारे विद्यार्थी, घरातली छोटी छोटी बालके ही सुद्धा आपापल्या परीने काहीतरी शिकवतच असतात. आता आभासी पद्धतीने शिकवताना हा अनुभव येतच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्या शाळेसंबंधी एक वेगळीच भावना असते, एक आगळेवेगळे नाते असते. गुरुजनांबद्दल आदर असतो, त्यांनी केलेल्या संस्काराचे ऋण असतात. त्यामुळे आज एकत्र जमून गुरुजनांच्या साक्षीने अनेक आठवणींना उजाळा देण्याच्या ह्या प्रयोजनाचे खूप खूप कौतुक. आज आपल्यापैकी अनेक जण आपापल्या क्षेत्रात नाव कमावताना एका उंचीवर गेलेले असणार असे मला वाटते. आपल्या यशापाठी शाळेचे योगदान नक्कीच आहे, याची जाणीव आपणास आहेच. आपल्या शाळेसाठी आपल्या पद्धतीने जे काही योगदान करता येईल ते जरूर करा. मला आशा आहे की आज गुरुजनांच्या आशीर्वादाने
आपण आपल्या शाळेसाठी काही ठोस विधायक कार्य करण्याचा निर्णय घ्या, किंबहुना तुम्ही तो तसा घेतलाही असेलच. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आपण मला दिले, धन्यवाद. परंतु काही कारणामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून हे मनोगत. आपण सर्वांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून व मंडळाकडून अनेक शुभेच्छा. गुरुजनांना नतमस्तक प्रमाण. किशोर पाटील. आता मी सुर्वे बाईंना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आणि सचिन धात्रक आणि अमरीश चेलनकर दोघांनी बाईचा सत्कार करायचा. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सहकारी शिक्षक आणि सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना खूप छान वाटलं तुमचं हे निमित्त आणि त्यातूनही आजचा हा दिवस म्हणजे आजचा शिक्षक दिन, शिक्षक दिनापेक्षा एखाद्या सोहळ्यासारखा सणासारखाच वाटला तो आज आम्हाला. इतकी वर्ष आम्ही हा शिक्षक दिन शाळेत साजरा करतोय, पण आज त्याचं जे औचित्य पाहून खूप बरं वाटलं. आणि तुमच्या सगळ्यांचे खरंच आभार. तुमचं प्रेम, तुमचा आदर बघून खूप छान वाटलं. असंच शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल तुमच्या मनात असलेलं प्रेम अखंड राहू दे. शाळेला कधी विसरू नका. शाळेसाठी नेहमी येत जा. थँक्यू. आजगावकर बाई पण आपल्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, तर त्यांनी पण एक त्यांचा मेसेज आपल्याला लिहून पाठवलाय. नमस्कार, मी सौ पूनम सातोडेकर, शिशुकुल विभागामध्ये कार्यरत आहे. शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वर्षानुवर्षे निघून गेली या धावपळीच्या जीवनात आमचे वय कधी वाढले कळलेच नाही. कडेवर घेऊन खेळवलेली शिशुकुलची छोटी मुले मोठी कधी झाले कळलंच नाही. सर्व विद्यार्थ्याचे कौतुक. शाळा सोडून 25 वर्षानंतर आमची आठवण काढली, हाच आमचा मोठा सन्मान आहे. असा शिक्षकांप्रती असलेला आदर टिकवून ठेवा. सर्वांना माझा खूप खूप आशीर्वाद. यशस्वी व्हा, सुखी राहा. आता मी आपले काही विद्यार्थी त्यांना पण बोलायचं आहे, तर निलेशला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक आणि सर्व माझे मित्र यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. सगळं बोलायला जास्त जमणार नाही, प्रयत्न करतो. आज सकाळीच आपल्या शाळेचा ग्रुप होता, त्याच्यावर एक मेसेज आलेला, तो एक खूप छान होता. मुरांबीबाईंनी पण त्याच्यावर कमेंट्स दिल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांच्या होत्या, त्या व्यक्त झालेल्या आहेत. त्याच्यात 4 लाईन वाचून दाखवतो तुम्हाला. शिक्षक होणं तेवढं सोपं नसतं. असावं लागतं तो सामान्य. सामान्यांना ते जमत नसतं. आई बाबा सुपूर्द करतात आपलं काही विश्वासाने. तो विश्वास सार्थ ठरवायचा असतो, वाटतं तेवढं सोपं नसतं. आणलेल्या ताण्याला प्रेमाने विद्यार्थी बनवणं, कृपाछत्र सरस्वतीचं मिळवून देणं तेवढं सोपं नसतं. आणि खरं आहे ते म्हणजे आई वडिलांनी ज्यावेळी आम्हाला इथे सोडलं, त्याच्यानंतर जे घडवलंय ते तुम्ही घडवलंय. आणि आम्ही आज या ठिकाणी आहोत ते तुमच्यामुळे आहोत. आणि मगाशी बाईंनी सांगितलं की तुम्ही कठोर असतात शाळेत असताना, आणि ते खरं आहे. त्यावेळी कठोर असावंच लागतं, कारण की त्यावेळेचा कठोरपणा हा आमच्या पुढच्या आयुष्यासाठी असतो, हे आम्हाला आत्ता कळतंय. आणि आत्ताचा तुमचा कठोरपणा कमी झालेला आहे आणि ते प्रेम वाढलेलं आहे. आणि ह्याचा अनुभव मला आलेला आहे. मी पहिलं सांगितलं, माझी ओळख करून द्यायचं विसरलो. मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI सब इन्स्पेक्टर म्हणून मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की समाजामध्ये कराव्या लागतात. आणि आता कोविडच्या काळामध्ये खूप पोलीस आणि हॉस्पिटल म्हणजे रुग्णालयात काम करणारे आम्हाला पण जवळ करत नव्हतं. त्यावेळी मी बोरिवलीमध्ये ड्युटीला आहे. स्वतः बाई किती आहेत माझ्या हद्दीमध्ये राहताना 24 तास ड्युटी असायची. घरी आलो की घरी म्हणजे प्रवेश नसायचा, आम्हीच करायचो नाही, कारण की संक्रमणाची भीती. त्या परिस्थितीमध्ये 2 वेळचा जेवणाचा डब्बा, हा चहा, नाश्ता, हे सगळं मला बाईंकडून आलेलं आहे, वैभवी बाईंकडून. आणि
तीच कविता मगाशी मी बोललो तुम्हाला, त्या कवितेमध्ये अजून एक लाईन आहे, द्यावं लागतं आईचं प्रेम, बहिणीची माया, वडिलांची छाया, भावाचा आधार, मित्राची साथ आणि मैत्रिणीचा विश्वास. मित्राची साथ आणि मैत्रिणीचा विश्वास. शिक्षक बनून एवढं सगळं देणं वाटतं तेवढं सोपं नसतं. आणि आज 25 वर्षानंतर देखील हे म्हणजे प्रेम आम्हाला मिळत आहे. आम्ही खरंच म्हणजे बोलतो, आम्ही स्वतःला नशीबवान समजतो ह्या गोष्टीसाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले माजी विद्यार्थी, ज्याच्यामध्ये मला वाटतं ज्योती बाबल, त्या कधीची बॅच असेल त्यांची 93ची बॅच, त्यांनी देखील खूप मदत केली. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये गोडांबेबाई यांचा कंटिन्यू सतत कॉन्टॅक्ट असायचा, काळजीपोटी. कधी कधी तर अशी परिस्थिती असायची की आम्ही फोन नाही उचलायचो मी त्यांचे. म्हणजे मी आल्यानंतर कॅबिनमध्ये बघायचो माझ्या की मिस कॉल असायची बाईंची, एवढं वाईट वाटायचं. पण अजूनही कधी त्यांच्यातून किंवा वैगुडे बाईंच्यातून कधीच मला शब्द असा मिळाला नाही की तू फोन काय नाही उचलत. आणि खरंच त्याच्यासाठी मी धन्यवाद मानतो. मला व्यासपीठावर एवढं बोलणं आम्हाला नसतं, आरोपीच्या मागे धावणारे आम्ही. पण मी एवढी डेअरिंग का केली, कारण की मला खरंच त्यांच्यामुळे म्हणजे बोलतात ना की उपकार विसरू शकत नाही, अशा पद्धतीने आहे. बस जास्त बोलत नाही. सगळ्यांचे धन्यवाद मानतो. बोलायचं अंकुश. आणि ह्यापुढे देखील आम्ही तुमचे जे अपेक्षा आहेत शाळेबद्दल त्या पूर्ण करू सर. तर मी जाधव सरांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यायचं, आणि विवेक परब आणि योगेश पाटील त्यांनी जाधव सरांचा सत्कार करायचा. मुलांना तुम्ही आमच्यासाठी खूप एक मोठी संपत्ती आहात. आपल्या शाळेच्या अनेक समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत. परागसाची मुलं आहेत, त्याचबरोबर मला वाटते काही मुलं कुठतरी माझ्या बाजूला राहतो, मला माहीत नव्हतं. नंतर असं कळलं की तो सिम झाला, आताच काय त्याने सांगितलं. तर जवळ राहता तसं एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा, संपर्कात राहूया आणि खरंच असं कार्यक्रम आयोजित करा. धन्य. खरंच मुलांना तुम्ही मोठे व्हा. आज पाखरांची शाळा भरल्यासारखं वाटलं मला. खरंच मुलांना तुम्ही पाखर आहात. आसमान भरारी घ्या आणि घराने जरी घेतली तरी शाळेला विसरू नका, तुमच्या गुरुजनांना विसरू नका. एवढं सांगून मी आज शिक्षक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी गुंजाळ सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं. गीत। नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल। नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल। अपने तन को मन को धन को, अपने तन को मन को धन को देश को दे दे दान रे, ओ सच्चा इंसान रे, ओ सच्चा इंसान, ओ सच्चा इंसान रे, ओ सच्चा इंसान। चाहे मिले सोना चांदी, चाहे मिले रोटी बासी, महल मिले बहु सुखकारी, चाहे मिले कुटिया खाली, प्रेम और संतोष भाव से, प्रेम और संतोष भाव से करता जो स्वीकार रे, ओ सच्चा इंसान रे, ओ सच्चा इंसान, ओ सच्चा इंसान रे, ओ सच्चा इंसान। भरपूर आहे, पण वेळेचं भान ठेवून तुमच्या 2 मिनिटाऐवजी अधिक वेळ त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल घाडी आणि अंकुश दिलगिरी व्यक्त करून मी या ठिकाणी व्यासपीठावर जे आहेत त्यांना धन्यवाद करतो। पुनश्च एकदा तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि एक आनंद त्या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद। अशीच विद्या विकासची
पर्यंत सेवा करा आणि शेवटचा संदेश, आपण सुस्थितीत आहात. आपल्या मुलांवर स्वावलंबनाचे धडे द्या. जे मागेल ते देऊ नका, त्याला त्याची किंमत कळू द्या. हे जेव्हा तुम्ही स्वावलंबनाचे धडे द्या, सकाळी 5ला उठा, संध्याकाळी 10 वाजता झोपा. टीव्ही मोबाईल याच्या नादी लागू नका. कारण माझ्या घरामध्ये 17-18 वर्ष टीव्ही नव्हता, आता मुलांनी घेऊन दिला म्हणून मी त्याच्याकडे जास्त त्या ठिकाणी ओढलो गेलेलो आहे. पण 16-17 वर्षाचं फळ मला मिळालं. माझी मुलं सेटल झालेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण पूर्ण विराम देतो. कदाचित 10-15 मिनिट झाले असतील. धन्यवाद. हा, मालाडचा म्हातारा असेल. सर विनंती आहे, विद्यार्थ्यांकडे विनंती आहे. एकत्रित जेव्हा येऊ तेव्हा नाचवणार तुम्हाला. आज या शिक्षक दिनानिमित्त मी थोडं बोलू इच्छिते. शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वळणावरती, काय कुठे ना उणे राहिले ओंजळ, ना राहिली कधी रीती. साध्याशा वेशात उच्च कोटीचे संस्कार करणारे गुरुवर्य, नाही बरं विसरलो आम्ही शाळेला. संसाराच्या रहाटगड्यात आणि जगरहाटे आजही जपले तुम्हाला. कधी रागीट नजर तर कधी प्रेमळ स्वर, संस्काराची केलेली खैरात सारं अश्रूनी मोकळं करावं आणि कधी न फिटणारे ऋण व्यक्त करावं. सांगावी आपली प्रगती आणि द्यावं सारे शेव तुम्हाला. घ्यावी टवटवीत फुलं, वाहावीत तुमच्या पायावर आणि छानसं पुस्तक द्यावं तुमच्या हातावर. गुरुवर्य असं समजू नका आम्ही तुम्हाला नाही आठवत. सारं शिकवूनही तुम्ही आहात रिक्त. तुमच्या ऋणातून होऊत का कधी आम्ही मुक्त. म्हणूनच हे गुरुऋण आज झालं व्यक्त. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक वर्ग आणि आमच्या लाडक्या मुलांनो, खरं तर म्हणजे आपला परिचय यापूर्वी नाहीच आहे, कारण आम्ही तुम्हाला शिकवायला नव्हतो. तेव्हा आमच्या मनात प्रश्न होता की म्हणजे ह्या मुलांशी आपण कसं भेटणार, काय बोलणार. आणि इथून एंट्री केल्याबरोबर इतकं छान वाटलं की त्या सगळ्या बसलेल्या विद्यार्थिनी हे आपल्या बॅचचे आहेत का असं बोललं आणि इतकं जवळ आल्यासारखं वाटलं. मला खूप छान वाटलं की आहोत आम्ही तुमच्याच जवळचे आहोत असं वाटलं. धन्यवाद मुलांनो. तुमच्यामुळे आमच्यातला लहान मूल जे जिवंत आहे, तुम्ही तुमचं प्रेम देऊन आम्हाला इतकं समृद्ध केलंय, त्याकरिता खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. खरंच थँक्यू मॅडम. नमस्कार. सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी मिळवते हेच सगळे माझ्याकडून तुम्हाला आशीर्वाद. धन्यवाद. थँक्यू. बाईंनी फक्त शब्द पाळलाय. 2 मिनिट. आजचा हा दिन आमच्यासाठी सोहळाच आहे. तुमच्या शाळेबद्दल असलेले प्रेम, ऋणानुबंध असेच ठेवा आणि तुम्ही असतात तुमचे हसरे चेहरे पाहून प्रत्येक शिक्षकात आम्हाला खूप अभिमान वाटतो. आमच्यात चैतन्य आणि जिवंतपणा येतो हा तुम्हा विद्यार्थ्यांना पाहून. असेच गोड हसरे चेहरे ठेवा. तुम्हालाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण प्रत्येक जण जसा विद्यार्थी असतो तसा शिक्षक असतो. वाईट गोष्ट किंवा हे आपण आजूबाजूला पाहू शकत नाही. त्यामुळे सर्वांना शिक्षक दिनाच्या आजच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं सगळ्यांनी आता सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थी पण असतो आणि शिक्षकही असतो. आणि खरोखर आजचा हा दिवस तुमच्या या बॅचने 95-96 बॅचने हा एक शिक्षक दिन अतिशय समारंभासारखा सोहळाच जणू तो साजरा केलेला आहे.
आणि खरोखर आम्ही सर्व शिक्षक धन्य झालो. कोणताही विद्यार्थी किती मोठा झाला तरी आपल्या गुरुला आणि शिष्याला त्याने कधीही विसरता कामा नये. आणि गुरु शिष्याचं नातंच असं असतं की ते कधीही पैशातून आपल्याला फेडता येणार नाही. जसं आम्ही तुम्हाला घडवलं तसं आम्हालाही घडवणारे आमचे शिक्षक आहेतच. त्या शिक्षकांची आठवण तर येतेच. मला माहिती आहे की वर्गामध्ये असताना सर्वच विद्यार्थी काही हुशार नव्हते. मासळीसारखा, आता मासळीचा उल्लेख आज जास्त होतोय, मासळीसारखा विद्यार्थी अभ्यासात जरी नसला तरी खेळात होता. आणि खेळाचं नाव काढलं तर नक्कीच तुम्हाला चोपडे सरांची आठवण येत असेल. आणि माझी जी नेमणूक झाली होती इथे शाळेमध्ये 1985 मध्ये, ती नेमणूक होतानाच माझी लगेच अट अशी ठेवली होती की तुम्हाला शाळेमध्ये खेळाडू तयार करायचे. आणि ती आमची एक कुटुंबामध्ये आमची परंपराच होती. माझे चुलते जे होते अनंत कारंडे हे नॅशनल लेवलवरती कबड्डी प्लेयर होते आणि नंतर कोच म्हणून होते. माझे स्वतः वडील देखील महालक्ष्मी संघामधून ते कबड्डी खेळत होते. भाऊ बहीण पण नॅशनल लेवल पर्यंत खेळली, कबड्डी खेळली. आणि ते गुण आमच्यामध्ये झाले होते. आणि त्यामुळे साहजिकच आमच्या DED कॉलेजमधूनच आम्हाला अशा प्रकारचं शिक्षण मिळालं की खेळाडू तयार करायला. आणि त्यात आपल्या शाळेतील चोपडे सरांकडून मी खूप काही शिकले, खूप म्हणजे खूप शिकले. तुम्हाला चोपडे सरांची किक आठवत असेल. चोपडे सरांच्या हातातील जो स्काउट गाईडची अशी फटाफट मारायची, उभा करायचे, उभा राहा असा हाताने धरायचे आणि मागून किक, ही जी आठवते. म्हणजे चोपडे सरांकडून मी ॲज अ क्रीडा शिक्षक म्हणून खूप काही शिकले. त्यांची आठवण वेळोवेळी येते. या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थी जे आहेत आज खेळाच्या माध्यमातून म्हणा, तुमच्या गुणांच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही आज इतक्या वरच्या पदाला पोचलात की जेव्हा एखाद्या गुरुला आपल्या शिष्याकडे वर मान करून बघावं लागतं तेव्हा तो खरा अभिमान असतो आमच्यासाठी. आणि आज तुम्ही जे इतके सगळे उपस्थित आहात, आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काम उत्कृष्ट रीतीने करतात. मुली अगदी उत्कृष्ट गृहिणी स्वतः काम करणाऱ्या आहेत. आणि हे पाहून आम्हाला खरोखरच अगदी आनंद होतोय. आणि हे जे ऋणानुबंध जे आहेत हे असेच कायम राहू द्या. शाळेला कधीही विसरू नका. आणि याच्याही पुढे तुमचं भविष्य उज्ज्वल हो. तुमच्या ज्या ज्या मनोकामना आहेत त्या नक्कीच तुमच्या पूर्ण होत हीच सदिच्छा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन आहोत. तुमचा आमचा माझा काही परिचय नाही, काहीच संबंध नाही. कारण या शाळेमध्ये मी 2009ला जॉईन झालो. परंतु तुम्ही आजच्या या समारंभाने माझ्याशी कनेक्ट झाला. ते कसं, मी थोडक्यात फक्त सांगतो. कारण 1995 हे वर्ष माझी अपॉइंटमेंट डेट आहे. म्हणजे मी शिक्षक म्हणून जॉईन झालो. आणि त्यामुळे तुमचा कसा रौप्य महोत्सवी वर्ष आहे तसं माझं सुद्धा या दिनाच्या निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक जण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. परंतु आज या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आला आहात. त्याचप्रमाणे आज कोणालाही वेळ नाहीये, परंतु तो वेळ काढलेला तुम्ही आमच्यासाठी, विशेष करून शिक्षकांसाठी हा वेळ अमूल्य वेळ, प्रत्येकाला अमूल्य वेळ आहे. कोणीच फी नाहीये. प्रत्येकानं आपला अमूल्य वेळ हा दिलेला आहे. आणि आजचा हा जो सोहळा संपन्न केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी राहील. कारण हा त्रिवेणी संगम माझा व तुमचा व संस्थेचा जोडून आलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. व तुमचा जो आलेख आहे म्हणजे तुमची उत्तरोत्तर प्रगती सदैव होत राहो हीच सदिच्छा आमच्या ईश्वरचरणी प्रार्थना करून या माझ्या भावना थोडक्यात व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शिक्षक शब्दाचं मी थोडक्यात
3 शब्दात अर्थ सांगतो. शी म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष. अशी शिक्षक या शब्दाचा फोड आपल्याला शब्दाची फोड करता येऊ शकते. थोडक्यात मी तुम्हाला एकच सांगेन की आज मी सकाळपासून बघतोय की मुलांचं जे काही ज्याला आपण म्हणतो की टीम वर्क, आज सकाळपासून खूप धावपळ चालू होती मुलांची की कार्यक्रम हा यशस्वी होण्यासाठी त्यांची तळमळ, त्यांचं सर्व काही मी बघत होतो. तर ह्या गोष्टी सुद्धा शिकण्यासारख्या आहेत बाळांनो. कारण नेहमी आपण म्हणतो की टीचर इज ऑलवेज अ स्टुडंट. शिक्षक आजन्म विद्यार्थी असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला पावलोपावली तो विद्यार्थ्यांकडनं शिकत राहतो आणि शेवटपर्यंत शिकत राहणार आहे. म्हणून मी तुम्हाला 2 शब्दात सांगेन की इंग्लिशमध्ये असे 4 ओळी मला सांगाव्याशा वाटतात. रोज इज रेड, द स्काय इज ब्ल्यू. रोज इज रेड, द स्काय इज ब्ल्यू, बट स्टुडंट्स लाईक यू आर व्हेरी फ्यू. त्यानंतर तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या भावी जीवनाच्या वाटचालीसाठी आणि यशस्वी जीवनासाठी. तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा. यशवंत व्हा, ज्ञानवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, सदैव स्वस्थ, मस्त आणि चुस्त राहा. धन्यवाद. धन्यवाद पवार सर. आपला एक मित्र US ला आहे, दीपक सानप. तर त्याने आपला एक मेसेज पाठवला या कार्यक्रमासाठी, तो वाचून दाखवतो. हाय, आय एम स्टील इन न्यूयॉर्क, कुड नॉट कम फॉर दिस स्पेशल गॅदरिंग. अंकुश, गिव्ह माय रिगार्ड्स टू ऑल अवर टीचर्स अँड ऑल फ्रेंड्स. All teachers are respectful, but few of them are very dear to me, and perhaps I was very dear to them, especially my Montessori teachers, Chorge madam and Asgavkar bhai. Even today, if my mom meets them anywhere, they always remember me and ask about me. It's been more than 32 to 35 years. Once both of them also visited my home in Andheri, as well as Wazebai. First time she joined school, I was in 8th and also came to my home. Kandalgaonkar sir, Chopde sir, Bandarkar sir. May God rest their soul in peace. Can't close my speech without mentioning Bhagat sir, and we still in contact and I call him occasionally. It's been 19 years I am living here in USA. And first time I visited India in 2016 after 14 years. Since I left in 2003, the second day I visited my school. Everything was changed, but somehow I managed to walk all the way to the school as always, as I used to in childhood, as a memory. But surprised to me that Asgavkar sir, my science teacher Jadhav sir, my English teacher Paigude Bai, my drawing teacher, and geography teacher recognized me with my name and my last name. And I was shocked that our teachers never forget us. Because of their teaching and guidance, I am here today, proudly. And every time I fill up any resume or educational paperwork, I am so proud to my school name in the static column. Even I have a Guru Mantra tattoo dedicated to all my Guru and my teachers for their guidance. I miss today's day and I wish I could have been able to get there. Thank you. आपले गवते यांना विनंती करतो, त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. गवते यांच्याबद्दल तुला भूक लागली असेल, लोक माझं भाषण नाही, गवतेंच्या वतीने मीच बोलतो. तर गवतेंचं मला एक म्हणजे आम्ही जेव्हा पण शाळेत येतो तर म्हणजे त्यांना फक्त आमचं साल कळलं पाहिजे, हे कोणत्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ते एक अर्ध्या तासामध्ये आमचे सर्व अल्बम जे रजिस्टर सहित की हे म्हणजे अंकुश हे बघ, हे तुझं नाव आहे, हा तुझा क्रमांक होता, म्हणजे एवढं सगळं ते डिटेलिंग मध्ये काढून तयार असतात.
तर म्हणजे खरं एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्यासाठी पण की अशी लोक जी आहेत ती आपल्या संस्थेशी निगडीत आहेत आणि आज पण ते तेवढ्याच कार्यतत्परतेने आपलं कार्य करतात. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं शिक्षकांच्या सत्कारापेक्षा माझंच नाव जास्त घेतलं जात आहे, तर मला वाटतं माझा सत्कार होतो इथे. मी सर्वप्रथम आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने अंकुशचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की ते दरवेळेला पूर्ण ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असतात आणि हा सर्व प्रोग्राम आमचा करायचा त्यांचा मोठा वाटा असतो. शाळेबद्दल सांगितलं, बरंचसं प्रेम माझं शाळेवर आहे. म्हणतात तरी आम्हाला त्या शाळेच्या कार्यक्रमाला यायला मिळत नाही, पण 2-3 अशा आठवणी आहेत की त्या मी शेअर करू शकतो. राजेबाईंचं वर्चस्व सगळ्यांनी सांगितलं, मला वाटतं कोणीच ठेवलेलं नाही की राजेबाई काय होते आपल्याला. तर आम्ही आधी कधी पाणी वगैरे प्यायलो किंवा वॉशरूमला जायला जर खाली आलो तर राजेबाईंचा आवाज ऐकल्यावर आम्ही थांबायचो. अरे राजेबाई ग्राउंडवर आहेत, आपण थांबूया. पण तत्पूर्वी दुसरा विचार यायचा, अरे आजगावकर सर बरोबर आहे, मग काय नाव नाही, जाऊया म्हणून. म्हणजे एवढा सपोर्ट सरांचा आम्हाला होता त्यावेळेला. त्याचप्रमाणे गुंजाळ सर, त्यावेळेचं त्यांचं जे वक्तृत्व होतं त्यांच्यावर अजून त्यांचं कथक अजून पकडलेलं आहे त्यांनी. खरंच खूप चांगलं वाटतं. गणित हा माझा एकंदरीत गणितामुळेच मी दरवर्षी एकाच विषयामध्ये फेल व्हायचो, पण सरांच्यामुळे आणि आजगावकर सरांनी जे वाढीव क्लासेस लावले होते आपल्या सायन्स रूम मध्ये, त्यावेळेला त्यांनी त्या गणितामुळे मी त्या 10वी उत्तीर्ण होत पावलो. त्याच्यासाठी मी तुमचा आभार व्यक्त करतोय. स्काउटचा जो त्यांनी विषय सांगितलेला तो त्यांनी सांगितलेला आहे. जाधव सर इकडे आहेत. जाधव सर जेव्हा नवीन आले होते तेव्हा आम्हाला आमच्यासारखेच वाटत होते, एकदम यंग होते ते आणि आम्हाला आमच्यासारखेच वाटत होते, मित्रांसारखे वाटत होते. तर सर एकदम वगैरे इंग्लिश एकदम फार इंग्लिश होतं सरांचं, म्हणजे त्याच्यावर अजूनपर्यंत मी बघितलं नाही की सरांचं. आय थिंक सर जाधव सर कोल्हापूर ना, सातारा, म्हणजे साताऱ्याची जी लँग्वेज तुम्हाला माहिती असेल मराठी, त्यामध्ये आम्हाला एकदम त्या सांगायचे ते. आणि दुसरी गोष्ट, वेगळेबाई भोईरबाई नाही आहेत, मला खंत वाटते. चौधरीबाई इथे नाही आहेत, त्यांची तरी मला खंत वाटते. बंदरकर सर, चोपडे सर, आम्हाला अजून पण माहिती आहे की आम्ही खो खो खेळण्यासाठी आय थिंक बांद्राला नाही पार्ले टिळकला गेलो होतो. तर चोपडे सर आम्हाला घेऊन जायचे तिकडे, पाहिजे ते खाणं पिणं वगैरे सगळं त्यांच्यामध्ये आम्ही चालायचं. तर मी गोष्टी फक्त शेअर करू शकतो. बरेचसे विद्यार्थी इथे नाही आहेत, पण त्यांची जी आपल्याला कमतरता आहे, मी अंकुशला विनंती करेन की पुन्हा एकदा सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक संघटना त्याची एक रेडी झाली पाहिजे आणि त्या संघटनेच्या अंतर्गत आपण सर्व कामं केली पाहिजे आणि खरंच अशी कामं आपण केली पाहिजे. आणि आपल्या शिक्षकांचा असा हा जो शिक्षक दिनानिमित्त आपण तिथे त्यांचा सत्कार केलेला आहे. खरंच अंकुश, मी तुला पुन्हा एकदा सल्यूट करतो की खरंच चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे माझ्यावर जे काय संस्कार झालेले आहेत ते मी त्यांच्यामुळे झालेले आहेत. आजगावकर सर लहानपणापासून आमच्या त्र्यंबकर बाई त्या पण आहेत तिथे, तर मी त्यांचं खरंच आभार व्यक्त करतो आणि ते इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. मी काही बोलण्याच्या आधी आठलेबाईंचा संदेश मी तुम्हाला वाचून दाखवते, कारण मी खरं तर देऊ शकले असते तुमच्याकडे वाचायला, पण बाईंनी मला आवर्जून सांगितलं की नाही तूच माझ्या वतीने तो वाचून दाखव, म्हणून मी वाचते. माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. तुमच्या शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाची पण सर्वात सोपी परीक्षा म्हणजे 10वी SSC परीक्षा. आता याला 25 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही सर्व 40शीत आलात. शाळेतून बाहेर पडल्यावर जीवनातील कितीतरी टक्के टोणपे तुम्ही झेललेत, किती परीक्षा दिल्यात, पण अजूनही SSC परीक्षेची तुम्हाला आठवण आहे. म्हणजे ती निश्चितच महत्त्वाची आहे, कारण ती नुसतीच परीक्षा नसते, तर त्या अजाण वयात तुम्ही घडत असता आणि त्या घडणीतूनच पुढच्या आयुष्यातील कठीण परीक्षांना, कठीण परिस्थितीला तोंड देण्याची तुम्हाला हिंमत मिळते. म्हणूनच शालेय जीवनातील आपल्या बालमित्रमैत्रिणींबरोबर, शिक्षकांबरोबर व्यतीत केलेले ते सोनेरी दिवस कोणाच्याच आयुष्यातून पुसले जात नाहीत.
त्याचं सोनेरी आठवणींचं चंदनखोड घेऊन तुम्ही सर्व आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं औचित्य साधून एकत्र जमला आहात. तेच चंदनखोड आज शाळेच्या सहाणेवर प्रांगणात मनसोक्त उगाळा. त्यातून मिळणाऱ्या गंधाचा सुगंध मन तृप्त होईपर्यंत हुंगा की तो मधुर परिमळ तुमच्या पुढील आयुष्यभर संपणार नाही. तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अनेक शुभाशीर्वाद. विज्ञानाच्या या आधुनिक सोयींनी सर्वांसमोर व्यक्त होण्याची संधी मिळाली त्यासाठी शाळेला व तुम्हा सर्वांनाच मनापासून धन्यवाद. आता मी जे बोलणार आहे तुमच्या वतीने बोलणार आहे. एक कविता सापडली मला. नभांगणी दिसतो हा चंद्रनी तारा, स्नेह मिलनाचा हा सोहळा दिसतो किती साजरा. आपुलकीचा फुलू द्या असाच हा जरा, फुलताना उडू द्या अंगणी हा सुगंध फवारा. आपल्या शाळेप्रती प्रीत अशीच वाढू द्यावी म्हणून ऐकावा आपल्या मनाचा इशारा. गुणगान गात राहावे शाळेचेच सदा, तोच बालपणीचा आठवणींचा सहारा. नको बहाणी नोकरीचे नि संसाराचे, मनाच्या कोपऱ्यात असू द्या थोडा निवारा. संपला दुरावा आता आपल्यातला, जगास दिसू द्या आता हा खुशीचा नजारा. अभ्यास न करण्याचा सांगायचा रोज नवा बहाणा, आठवणीत असू द्या तेव्हाचा शिक्षकांचा मार जरा. आता गेला तो जमाना, आता गेला तो जमाना, राहिल्या त्या आठवणी बालपणीच्या आठवणींपाशी तू रेंगाळ जरा. जगातल्या कुठल्याही मौशार खुर्चीपेक्षा गड्या आपला शाळेतला लाकडी बाप जरा. या तुमच्या मनातल्या भावना आहेत त्या मला आपल्या इंटरनेटवर सापडल्या म्हणून मग तुमच्यासाठी म्हणून या जुन्या आठवणींना उजाळा देताना तुमच्या आमच्यातले ऋणानुबंध जे आहेत ते अधिक दृढ होते. तुमच्यावर शाळेतून नकळतपणे जे झालेले संस्कार आहेत त्या संस्कारांची शिदोरी घेऊन तुम्ही शाळेच्या बाहेर पडलात. आज तुमच्यापैकी प्रत्येक जण विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपापल्या पद्धतीने तुम्ही पद मिळवलेलं आहे, प्रतिष्ठा मिळवलेली आहे, पैसा मिळवलेला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जे एकमेकांच्या जवळ आलेले आहात ते येणं सोपं झालेलं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहून सुखदुःखांचं शेअरिंग होतं. प्रत्यक्ष न भेटता सुद्धा एकमेकांची विचारपूस केली जाते आणि असंच उत्तरोत्तर तुम्हाला यश लाभो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्यातले मैत्रीचे ऋणानुबंध असेच जपा. आता 40च्या उंबरठ्यावर सगळेजण आहात त्यामुळे आरोग्य जपा आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल अंकुश, दीपा तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सर्वप्रथम मला आभार मानायचे माझा मित्र अंकुश घोलप याचा, ज्यांनी हा दिवस निवडला. सगळ्या शिक्षकांचं त्यांना कॉन्टॅक्ट करणं आहेच, पण त्यांचा सत्कार करणं ते पण आपल्या शिक्षक दिनी एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे. सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना. आता 25 वर्षे झाली. आता मी एक एक शिक्षक दारातून येत होते. आता त्यांच्या कोणी मास्क घातले होते, कोणी नाही घातले होते. आता ओळखता येत नव्हतं, अरे हे शिक्षक कोण आणि हे आम्हाला काय शिकवायचे. नंतर हळूहळू जेव्हा त्यांनी मास्क काढलं वगैरे तेव्हा अरे हा या आता वझे मॅडम आहे ते संस्कृत शिकवायच्या, मॅडम आहे ते भूगोल शिकवायच्या. तर आता खूप छान वाटतंय, सगळे एकत्र आले,
काही माझे मित्रमैत्रिणी आज येऊ शकले नाही आहेत किंवा आज काही शिक्षक येऊ शकले नाही आहेत, तर मनाला असं थोडं चुकचुक लागते की अरे का सगळे आले नाही. सगळे आले असते तर अजून हॉल भरला असता आणि चांगलं वाटलं सगळ्यांना, म्हणजे एक कुटुंब एकत्र आलं असं वाटलं असतं. तर ठीक आहे, कोणाला येऊ शकत नाही आहे, कोण हरकत नाही, पण खूप आनंद झाला सगळ्या शिक्षकांना भेटून, सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटून. आणि धन्यवाद एवढं म्हणजे. थँक्यू. थँक्यू सर. अजून कोणी बोलणार असेल तर हे सांगा. नमस्ते. सागर एमपडे इथे जमलेल्या सर्व शिक्षकांचं आणि माजी विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. 25 वर्षानंतर हा वर्ग ज्यांनी भरवला आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन. मला एवढं सांगायचं आहे, 10वीला जेव्हा आपला सँड ऑफ होता तेव्हा जाधव सरांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जाधव सर तेव्हा बोलले होते की 10 वर्ष तुम्ही एका पिंजऱ्यात कैद होता. 10 वर्ष तुम्ही सर्व एका पिंजऱ्यात कैद होता. आज त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याची योग्य वेळ आलेली आहे. हा दरवाजा उघडताना तुम्ही बाहेर जाल तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात काम कराल. तुम्ही नाव कमवा तुमचं. तुम्ही नाव कमवलं तर शाळेचं नाव होईल तुमच्या काय. आणि तेव्हा सरांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली होती की शाळेचा हा दरवाजा उघडला आहे, पण आता परत तुम्हाला जर का ह्या दरवाज्यात यायचा असेल तर तुम्हाला येता येणार नाही. हा दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद झालेला असणार आहे. तेव्हा मला सरांना एकच विनंती आहे सर की हा दरवाजा तुम्ही जरी बंद केला असला तरी काही हरकत नाही, पण पुढच्या जन्मी तुम्ही आणि इतर शिक्षक आम्हाला हा दरवाजा उघडा करून द्या अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू सर. अजून कोणी आपले विद्यार्थी बोलायचं असेल कोणाला तर परत एकदा मी सर्व अमित पाटील सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली की शाळेमध्ये हा हॉल वापरायला संधी दिली, शाळेत कार्यक्रम करायला परवानगी दिली. आणि सर्व शिक्षकांचे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते सर्व आज इकडे उपस्थित राहिले. तर एवढं बोलून मी ह्या कार्यक्रमाची सांगता करतो. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं. शूरज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुलकुसुमिता द्रुमदरशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय. धन्यवाद. जे शिक्षक काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्या शिक्षकांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. राजेबाई, आटलेबाई, आसगावकरबाई, सानेबाई, कंसेबाई, भोईरबाई, वजे सर, पाटील सर, नाईक सर, चिखलेबाई, भगत सर. घंटा झाली टन टन टन, घंटा झाली टन टन टन, अरे घंटा झाली टन टन टन, घंटा झाली टन टन टन, शाळा सुटली हू हू हू, शाळा सुटली
शाळा सुटली हू हू हू, घंटा झाली शाळा सुटली दप्तर पाठीवर घ्यायचं, घंटा झाली शाळा सुटली दप्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेनी चालायचं बाप, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं बाप, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, इकडून मोटार तिकडून मोटार मध्येच रिक्षा येते, इकडून मोटार तिकडून मोटार मध्येच रिक्षा येते, रिक्षा मागून मोटार सायकल धक्का देऊन जाते, रिक्षा मागून मोटार सायकल धक्का देऊन जाते, या धक्क्यानं आम्हा मुलांचं एक छोटस फ्रॅक्चर व्हायचं, या धक्क्यानं आम्हा मुलांचं एक छोटस फ्रॅक्चर व्हायचं आणि रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं. माझ्या जेवणाकडे लक्ष आहे का? डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग. रस्ता ओलांडण्यापूर्वी पुढे बघायचं लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, आधी अगोदर उजवीकडे, गाड्या डावीकडून येतात, पहिल्यांदा उजवीकडे पाहिजे नंतर डावीकडे. रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पहा, रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पहा, अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे पहा, अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे पहा, डावा उजवा करीत शाळेत जायचं, व्यायाम होतोय, डावा उजवा करीत शाळेत जायचं आणि रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग. कुणी कुणाला ढकलायचं नाही आणि कुणी कुणाला मारायचं नाही, कुणी कुणाला ढकलायचं नाही, कुणी कुणाला मारायचं नाही, कुणी कुणाला ढकलायचं नाही आणि कुणी कुणाला मारायचं नाही, कुणी कुणाला ढकलायचं नाही आणि कुणी कुणाला मारायचं नाही. जोड्या जोड्या जरा हसत खेळत गप्पा मारीत रोज रोज शाळेला जायचं, हसत खेळत गप्पा मारीत रोज रोज शाळेला जायचं आणि रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं, रस्त्याच्या कडेनी चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनी चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग. भारत माता की जय, वंदे मातरम. 1995-96 बॅचचा दरवर्षी पुन्हा याच ठिकाणी मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली, 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 मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको
म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलगाची बायको शेकोटीला आली मालाचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलगाचा बायकोचा शेकोटीला पुढील 1 वर्षभर 364 दिवस तुम्हाला सुट्टी देण्यात येत आहे. 365व्या दिवशी जेवढे जेवढे शक्य होतील ते या ठिकाणी येतील आणि आपल्या
शाळेच्या ऋणात राहतील. आणि शिक्षकांना सुद्धा विनंती करतो की जरी आपण कुठेही असाल तर येण्याचा प्रयत्न करा, आणि जर येता आलं नाही तर शुभेच्छा तरी पाठवा. धन्यवाद. आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं. एक एक वर्ग बघून मन गहिवरून आलं. ते दिवस जगायला आता कुठे मिळतील? जगलेले दिवस मात्र आठवणीच राहतील. हा फक्त वर्ग नव्हता, ओळख होती आमची. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी, राहिल्या त्या फक्त आठवणी. शाळेत असताना बाहेरच्या जगाचे वाटायचे आकर्षण. आता जग फिरलो तरी शाळेचे दिवस वाटतात विलक्षण. पंखांना बळ दिले शिक्षकांनी, आकाशी पक्षी गेले उडूनी. आजही वाटते अल्लड होऊनी, पुन्हा शाळेत जाऊ फिरोणी, पुन्हा शाळेत जाऊ फिरोणी. कितीही वाटले तरी ते शाळेचे दिवस पुन्हा काही जगता येणार नाहीत. कितीही वाटले तरी ते शाळेचे दिवस पुन्हा काही जगता येणार नाहीत. मग भेटत राहू उलगडू बंद शिंपले, नि वेचू हरवलेले आठवणीचे मोती काही, वेचू हरवलेले आठवणीचे मोती काही.